पालघर विधानसभेच्या किंवा एकूणच कुठल्याही भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये पुरुष असतील, ज्येष्ठ असतील, युवा असतील, या महिला ही आपल्या घरातली गृहिणी सर्व कुटुंबाचा कारभार ही हाकत असते। आणि जेव्हा गेल्या काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारने घराघरात असलेल्या महिला सक्षम करण्याकरता आत्मनिर्भरतेचा हात या सरकारने दिलेला आहे। आणि म्हणूनच आम्ही हे स्पष्टपणे आपल्या माध्यमातून पालघर विधानसभेची जनतेला आवाहन करू इच्छितो की महायुतीचं सरकार जी कारकीर्द होती ही आपल्या महिलांच्या माध्यमातून घरात असलेल्या मुलाला, त्याच्या परिस्थितीची झगडत असलेल्या कुटुंबाला ताकद देणारी होती। आणि त्या दृष्टीने आपल्या माध्यमातून आम्ही मांडतो 2100 रुपयाचं मदत देण्याचं डिसेंबर पासून प्रयत्न केलेला आहे। पण खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळेल। आमचे सहकारी यांनी आपल्याला बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। पुढील 5 वर्षांमध्ये पालघर विधानसभेमध्ये एकूण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने नेमकं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आणि महायुती सरकारची घेतलेल्या प्रत्येक निर्णय जर आपण नीट बघितले तर ते नेहमी डायरेक्ट जनतेशी संबंधित निर्णय होते। कुठलाही निर्णय हा जनतेशी संबंधित नसलेला नव्हता आणि त्याचा केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। राजेंद्र गावित जे हे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज एक असा उमेदवार आपण नेण्याचा प्रयत्न केलाय। व्यक्ती ही जरी कुठल्या पक्षामध्ये असली तरी ही व्यक्ती ही लोकांशी संबंधित असली पाहिजे, लोकांना भेटणारी, न्याय देणारी असली पाहिजे। हीच एका चांगल्या राजकारणाची व्याख्या असू शकते। त्यामुळे एक अशी व्यक्ती की ज्याने गेल्या 22 वर्षांमध्ये या पालघरच्या एकूणच असलेल्या पहिल्याच्या ठाणे जिल्ह्याला आपल्याला आपण म्हणायचो, आपण आपले बरेचसे पत्रकार मंडळी असतील त्यांनी या आंदोलनामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आहे या जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टिकोनातून। आणि त्यासोबत त्यावेळी तत्कालीन 2014 मध्ये ज्या वेळेला हा ठाणे जिल्हा विभाजित झाला त्यावेळेला येथील लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र गावित हे आपल्याकडे होते। आणि आपलं आवर्जून सांगायला लागेल की ज्या वेळेला आपण क्रिटिसिझम करतो की जर एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याला उमेदवार जसं आपण राजकारणी व्यक्तींना पकडतो तसं जर एखादी चांगली गोष्ट घडली तर त्यावेळेला असलेले लोकप्रतिनिधी ह्यांनाही आपण त्यांचा दिलासा दिला पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि या पालघर विधानसभेत जनतेला माहिती आहे की जेव्हा 1 ऑगस्ट 2014ला या पालघर जिल्ह्याची घोषणा झाली त्यावेळेस संबंध पालघर जिल्ह्याने आनंदोत्सव साजरा केला। पण त्यावेळेला पालघर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील घटकाने राजेंद्र गावित यांचंही अभिनंदन आणि आभार व्यक्त केलं, कारण ते प्रशासनाच्या शासनाचं एक अंग म्हणून काम करत होतं। त्यामुळे जिल्हा निर्मितीच्या बाबतीमध्ये त्यांना तो शासनाचं काम होतं, सरकारचं काँग्रेसचं होतं ना, नाही समजू आपण। लोकप्रतिनिधी कोण होते तर लोकप्रतिनिधी हे राजेंद्र गावित होते। लोकप्रतिनिधी आणि जनतेने जो रेकेला म्हणून जिल्हा निर्माण झाला आणि याचं श्रेय राजेंद्र गावित यांना द्यावं लागेल। त्यामुळे एक खूप मोठा निर्णय त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडला गेला असं उमेदवार आम्ही दिलेले आहेत। जनतेच्या प्रत्येक प्रश्नामध्ये जनतेच्याशी कनेक्ट असणारे उमेदवार आणि संवेदनशील उमेदवार, सुखदुःखामध्ये येणारे उपलब्ध असणारे उमेदवार राजेंद्र गावितच्या माध्यमातून आम्ही दिले। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही जनतेला आपल्या पुढचा आराखडा संकल्प आमच्या उमेदवाराचा संकल्प आपल्याकडे मांडलेला आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला निश्चितपणे आपला सामोरं जाईल आणि जनतेचं प्रेम जे महायुतीच्या माध्यमातून शासनावर आहे हेच प्रेम उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या मागेही उभं राहील। आवाज कोणाचा बोला तुम्ही जर आपण जर बोलत राहिलं तर आवाज मला बारीक आहे। दरवाजा बंद करा, दुसरं करा, थांबा 2 मिनिटं थांब, दरवाजा बंद करा, बोला सर्वप्रथम मी सगळ्या पत्रकार बंधूंना मी आपल्याला मनापासून आपल्याला धन्यवाद देतो।
2024ची विधानसभेची निवडणुकीची या ठिकाणी म्हणजे आपल्याला सुरुवात झालेली आहे. प्रचारी सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे अजितदादा यांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी एक माझ्यावर एक विश्वास व्यक्त करून या ठिकाणी त्यांनी जी उमेदवारी दिली आहे. आणि निश्चितच आपल्याला सगळ्या पत्रकारांना ही कल्पना आहे की गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी आपल्या या मतदारसंघाशी माझा तसा खूप जवळीक संबंध राहिलेला आहे. या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याकडनं काय मी या ठिकाणी काय काय केलंय हे या पत्रकामध्ये मला वाटतं सगळ्या पत्रकार बंधूंना ते पत्रक मिळालेलं आहे. साहेब यांच्या जरा मला बोलू दे मग बिंदासपणे विचारतो. त्यामुळे मी याच्या बाबतीमध्ये मी काय केलं यापेक्षा तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. तर आपण एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला ज्ञात आहे. या पालघर जिल्ह्याचा एक विकासासाठी नेहमीच एक सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुंदनने सांगितलं की या ठिकाणी एक पालघर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये तेव्हा मी काँग्रेसमध्ये राज्यमंत्री होतो. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनाही मी धन्यवाद देईन. कारण त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली नसली तर कदाचित या जिल्ह्याचे विभाजन झालं नसतं. आणि या जिल्ह्याच्या विभाजनासाठी अनेक पालघरमधल्या अनेक संघटनांनी विशेष करून पत्रकार बंधूंनी या ठिकाणी एक आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी एक मोर्चाच्या आपलं काय म्हणतो की एक आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांचाही श्रेय मी त्यांना देईन. कारण शेवटी हा ठाणे जिल्हा म्हणजे पूर्वीचा जो ठाणे जिल्हा जो होता हा आशिया खंडामधला एक सगळ्यात मोठा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येनुसार म्हणजे मुंबईनंतर सगळ्यात ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही 2 नंबरची लोकसंख्या होती महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा DPTC मध्ये जेव्हा बैठक व्हायची त्या ठिकाणी संपूर्ण जो DPTC जो निधी जो आहे जवळजवळ 75% निधी हा फक्त महानगरपालिका क्षेत्रामध्ये विशेष करून शहरी भागामध्ये त्या ठिकाणी त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. कारण 7 महानगरपालिका आपल्याला माहिती आहे. महानगरपालिका आपल्याला माहिती आहे उल्लेख आपलं नावं न घेता की जेवढ्या महानगरपालिका होत्या त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 75% त्या ठिकाणी DPTCचा निधी दिला जात होता आणि 25% फक्त ग्रामीण भागामध्ये. आणि म्हणून हे सगळं मी त्या ठिकाणी एक राज्यमंत्री म्हणून बघत असताना माझ्या लक्षात आलं की जर आपण या जिल्ह्याचं जर विभाजन जर समजा नाही झालं तर खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागाचा विकास त्या ठिकाणी होणार नाही. आधीच कुपोषण, त्याचप्रमाणे स्थलांतर, त्याचप्रमाणे मच्छीमारांचे प्रश्न असतील, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याप्रमाणे एक आपला पोल्युशनच्या संदर्भातले प्रश्न असतील. आणि एकूणच खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर आपल्याला जर एक स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर त्यामुळे स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी तयार होईल. आणि स्वतंत्र जिल्हाची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक म्हणजे आतापर्यंत म्हणजे आपलं 3 जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आदिवासी समाजातील 2 महिलांना आणि एक पुरुष म्हणून त्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल. अशा प्रकारे आणि स्वतंत्र यंत्रणा झाल्यामुळे आज त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून आज आपण एक खूप चांगल्या प्रकारे मोठं एक संकुलन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि निश्चितच एक सगळ्यांना अभिमान वाटेल पालघर नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे SP, CO आणि आपलं जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय एकाच कॅम्पसमध्ये आहे. आणि
पूर्वी ठाण्याला जर समजा तलासरीचं किंवा जव्हारचं किंवा इव्हन पालघरच्या एखाद्या व्यक्तीला जर समजा ठाण्याला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना जर भेटायचं असेल, सीओला भेटायचं असेल किंवा SP ला भेटायचं असेल तर ते आपण त्या ठिकाणी आपली भेट होईल याची काही शाश्वती नव्हती. आणि लोकांना समजा इथून या ग्रामीण भागातून जाताना त्यांना भाडं सुद्धा त्या ठिकाणी न परवडणार. रेल्वेने जायचं म्हटलं की त्या ठिकाणी बोरिवलीला उतरून बायपासने जाणं, अशा प्रकारे अनेक अडचणी होत्या. आज आपण दिवसातून या ठिकाणी 3 ते 4 वेळा सुद्धा आपण त्या जिल्हाधिकारी म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण भेटू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीबाबतीत पण प्रश्न म्हणजे आपलं बऱ्यापैकी सॉल्व्ह जरी झालेले असते पण तर अजूनही त्या ठिकाणी काही प्रश्न प्रलंबित आहे. आणि आपण 2019ला जेव्हा खासदार झाल्यापासून आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा केला आणि नंतर या ठिकाणी आपण एक 200 बेडचं सुपर स्पेशालिस्ट त्या ठिकाणी हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहत आहे. काही मला वाटतं 4 ते 5 मधील त्या ठिकाणी इमारती उभी आहे, परंतु कुठल्या कारणामुळे मला वाटतं की त्या ठिकाणी काही निधी अभावी ते प्रलंबित आहे. परंतु आता इलेक्शन झाल्यानंतर माझं पहिलं एक काम राहील की त्या ठिकाणी त्याला आम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी सुरुवात करणं. त्यामुळे डायलिसिसपासून त्या ठिकाणी MRI असेल, CT स्कॅन असेल किंवा सोनोग्राफी असेल, डिलेव्हरीसाठी सुद्धा खाजगी डॉक्टरांची म्हणजे डॉक्टर जरी डिलेव्हरी असली तरी त्या ठिकाणी सिझरिंग शिवाय म्हणजे कंपल्सरी सिझरिंग केली जाते. आणि खाजगी डॉक्टरांकडनं सर्वसामान्य महिलांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फिरून होतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये अत्यंत अल्प दरामध्ये त्या ठिकाणी त्यांचं डिलिव्हरी म्हणा किंवा सिझरिंग जे असेल त्या ठिकाणी ते केलं जाणार, जेणेकरून त्या सामान्य महिलेलाच नव्हे तर सामान्य जनतेला त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. अशा पद्धतीने रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील, नायगावपासून आपण झाई बोर्डीपर्यंत या ठिकाणी जेवढे एक्सेलेटर असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे त्या ठिकाणी रेल्वेचा प्रवास करताना होणारा त्रास, एक्सेलेटर आपण अनेक ठिकाणी आपण बहुतेक रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी आपण पालघर राहिलेलं आहे, कारण त्या ठिकाणी नवीन पालघर स्टेशनचं आपण पुनर्विलिखन आपण करतो आहोत. त्याला सुद्धा 29 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे. आणि विरार स्टेशन जे आहे ते सुद्धा BT आणि चर्चगेटच्या धर्तीवरती त्या ठिकाणी MRVC आणि DFCच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला मान्यता आपण मिळवलेली आहे. आणि दुसरं वसईला सुद्धा जंक्शनचा दर्जा त्या ठिकाणी आपण देतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं जे काम जाता मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तसं पाहिलं तुम्ही 2 वर्षापासून त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो की हा जो विरार आणि पालघरचं जे अंतर आहे ते अत्यंत कमी याच्यामध्ये म्हणजे आपलं खूप जवळीक आपलं करण्यासाठी या ठिकाणी जी आपलं मारंबडपाडा विरारचं मारंबडपाडा ते कांद्रेपुरे या ठिकाणी जो ब्रिज जो आहे 5 किलोमीटर ब्रिज आहे त्याला त्यासाठी जवळजवळ 860 कोटी रुपये या ठिकाणी आपण निधी प्राप्त केलेला आहे. आणि 5 किलोमीटरचा खाडीवरचा जो ब्रिज आहे तो ब्रिज कदाचित महाराष्ट्रातला खाडीवरती पहिला ब्रिज असेल कदाचित, जास्त दुसरीकडे असू शकतो, परंतु आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पहिलाच आपण तो ब्रिज आपण त्या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे सातपाटी टू मुरबाड तिथला जो सातपाटी पालघरला वळसा घालून त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून तिथे सुद्धा आपण 585 कोटी रुपयाचा 1.5 किलोमीटरचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी वर काढणं सुद्धा त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी काढली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज आपण ज्यांच्याकडे व्हेकल्स आहे तिथे आपण त्याला बहाडोली ते रेसर हा जो एकेरी त्या ठिकाणी आपला हा जो आहे आपलं पाणीपुरवठा आहे आपलं MCBचा ब्रिज आहे आणि त्यासाठी तिथे वेतनावरती सुद्धा त्या ठिकाणी 128 कोटीचा ब्रिज आपण त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. हे जाता जाता आपण शेवटच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी
एक गतिमान म्हणजे का आज हायवेची परिस्थिती बघता त्या ठिकाणी एक आपलं हे असतं आपल्याला आपण कमी करण्यासाठी माझ्या मित्रांना माझं एवढंच म्हणणं आहे या ठिकाणी ही उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी माझं मी आतापर्यंत मी खासदार होतो, मंत्री होतो, आमदारही होतो, परंतु मी कधीही याला जेलमध्ये टाका आणि याला जेलमधच्या बाहेर काढा किंवा याला हे करा असं वाईट कृत्य केलं नाही. मला जर एखादं चांगलं करता येत नसेल तर मी कधी वाईट सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक पक्षांनी मी कधीही पक्ष बदललेला नाही. मला बोलवलं गेलं बरं का की मला स्वतः मागणी केली गेली हे याचं माझं मोठं म्हणजे आपलं यश आहे की राजेंद्र गावितला उमेदवारी का दिली जाते या ठिकाणी म्हणजे का दिली जाते तर या ठिकाणी मी केलेली जी 22 वर्षाच्या कालावधीमध्ये काही कामं आहेत आणि ह्या कामाच्या यांच्यानुसार काही लोक चुकीच्या त्या ठिकाणी आरोप करतात बरं का. आता काही लोक आता असं म्हणाले की आम्ही भूमिपुत्र आहोत परंतु या ठिकाणी गेल्या 22 वर्षामध्ये मी जे राजकीय आणि सामाजिक कार्य करताना कधी मी जात बघितली नाही, कधी आपलं समाज बघितला नाही, कधी प्रांत बघितला नाही, कधी पक्ष बघितला नाही. जो समोर आला माझ्या स्वपक्षातल्या लोकांसाठी सुद्धा मी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करणार आहे. आणि विरोधी पक्षातले जरी असले एखादी व्यक्ती अडचणीत असेल त्याला आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. पण शेवटी जातीच्या पलीकडे जाऊन ज्या पक्षामध्ये त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य 100% म्हणजे आपलं देण्याचा प्रयत्न करेल. पण विरोधी पक्षातला जरी असला आणि तो अडचणीत असेल तर त्याला त्या ठिकाणी 100% मी त्या ठिकाणी मदत करेन ही माझी कामाची पद्धत आहे. आणि म्हणून शेवटी जनता ही महत्वाची आहे आणि राजकारण असो किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा या ठिकाणी श्रद्धा, सबुरी आणि संयम असेल तर तुमच्यात कोणी कितीही अडथळे आणले कोणी काही जरी केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद त्या माणसामध्ये असते. मी माझ्या विरोधामध्ये घरामध्ये खासदार असताना सुद्धा काही लोकांनी खोटं आरोप केले, कोणतरी व्हिडिओवरती काहीतरी चुकीच्या पद्धतीने म्हणजे काहीतरी पसरवत आहे. परंतु शेवटी अशा पद्धतीने काही चुकीच्या पद्धतीने जे काही पसरवतात परंतु मी त्याला कधीच उत्तर देत नाही. मला माहिती आहे की मी माझ्या विरोधात एखादं जर बोलणारं असेल माझ्या विरोधामध्ये कारण नसताना ते कुठल्या पद्धतीने जर आरोप करत असेल तर त्याला मी कधीच उत्तर देत नाही. कारण त्याला उत्तर देऊन त्याला मोठं करण्याचे अर्थ नाही. आणि जनतेला माहिती आहे की राजेंद्र गावित कोण आहे आणि म्हणून त्या पद्धतीने शेवटी एक सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी मी आजही काम करेन आणि उद्याही करेन आणि परवाही करेन. आणि नेहमीच पत्रकार बंधूंचं मला सहकार्याची नेहमी मोठी भूमिका राहिली. कधी या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणीही म्हणजे अत्यंत खालच्या लेवलला असं कोणीही लिखाण केलेलं आहे. त्याबद्दल मी खरंच म्हणजे तुमच्या पत्रकार बंधूंना मी मनापासून धन्यवाद देईन. आणि आमच्या राजकीय पुढाऱ्यांपेक्षा नेहमीच पत्रकार बंधूंनी आतापर्यंत जे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आरोग्याच्या संदर्भातले असतील किंवा या ठिकाणी कुपोषणाच्या संदर्भातले असतील किंवा या एकूणच प्रशासकीय यंत्रणेच्या संदर्भातले कमतरतेच्या संदर्भातले प्रश्न असतील आमच्या राजकीय पुढाऱ्यांपेक्षा या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. नंतर संतोष मग ह्यांनी वरती केलेलं घ्या. सर आपण डाय मेकर संदर्भात बोललात आणि स्वयंपूर्णबद्दल डायमेकर उद्योगाला लघु उद्योगाचा दर्जा द्यायसाठी आपण 2009ची पण घोषणा होती. तेव्हापासून आजपर्यंत हा प्रश्न का प्रलंबित राहिला. तेव्हाच्या निवडणुकीत पण आपलं होतं आणि स्वयंपूर्तीच्या टेबल म्हटलं तर पालघरचं जर जिल्ह्याला स्वयंपूर्तीकरणासाठी 5 घोषणा ज्या झाली आहे तर पालघरचं जे पाणी आहे ते वसई मीरा भाईंकर आणि अन्य लोक बोलत असताना आणि पालघरचा विकास होत होता. पालघरची पाण्याची स्वयंपूर्ती आपण कशी करणार. खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी खरं म्हणजे रमाकांत दादा पाटलांनी म्हणजे आपली कृती समितीच्या माध्यमातून जेव्हा आंदोलन केलं होतं कुठे मासवांना मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी
त्याला भेट दिली होती बरं का, त्याच्याबरोबर चर्चा केली होती. नाना समोर असतील तर मला वाटतं नाना कल्पना आहे. त्याच्यात बहुजन विकास आघाडीने त्या ठिकाणी मोठं राजकारण केलं आणि लोकसभेला मला प्रत्येक लोकसभेला तोच प्रश्न केला की राजेंद्र गावितांनी त्या ठिकाणी वसई विरारला म्हणजे काय माहिती की पाणी देण्यापासून त्या ठिकाणी म्हणजे आपलं विरोध केला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर काय माहिती आहे का की त्यांनी माझ्या विरोधामध्ये हे केलं. पण शेवटी या ठिकाणी आपण वसई विरार महानगरपालिकाला जर पाणी द्यायचं असेल त्याला ते अतिरिक्त जे पाणी आहे ते त्यांनी त्याला द्यायला पाहिजे. आणि या पालघरमध्ये जे का पर्सेंटेज जे आहे पर्सेंटेज जास्तीचे कशा पद्धतीने देता येईल त्यासाठी आपण कारण काय की मी सुद्धा पाणी पितो आहे. माणूस पाणी पितात अशातला भाग नाही. मी सुद्धा त्या नदी म्हणजे त्याच योजनेतलं पाणी मी पितो आहे. आणि म्हणून आता सध्या या ठिकाणी 12 मुख्यमंत्र्यांनी 18 कोटी रुपये या ठिकाणी आता आपण मंजूर केलेलं आहे. त्या ठिकाणी पंचाळी आणि आगमन सारख्या भागाला या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला पाण्याचं म्हणजे दुर्भिक्ष भरतं किंवा त्यांना ते पाणी मिळत नाही. म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्ररित्या या ठिकाणी एक 18 कोटी रुपये त्याला तो निधी प्राप्त झालेला आहे. आणि निश्चितच नीरज आपण या बाबतीमध्ये प्रकार की ॲडिशनल आपल्याला त्या ठिकाणी पाणी वाढवून देण्याचं आपण निश्चित म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आल्यानंतर निश्चितच त्याला मी प्राप्त आहे. लाडकी बहिणीवर तुम्ही मगाशी म्हणाला की जिल्ह्यात 86,000 महिलांना लाभ झाला. तालुका विधानसभेत जिल्ह्यात 6 लाखापेक्षा जास्त. तर मग लाडकी बहिणीचे ज्यांनी अर्ज भरले त्या पण बहिणीच होत्या, अंगणवाडी सेविका होत्या आणि त्यांना सरकारने ठरवलेलं 50 रुपये पर अर्ज मागे देणार. पण आजपर्यंत त्यांना 1 रुपये देण्यात आला नाही. मग हा अन्याय या बहिणींवर काय करते सरकार? ही योजना अगदी शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचावी म्हणून यंत्रणेला सर्वात तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच अंगणवाडी सेविकांचं कार्य दिवसात सुरू असतं आणि त्यांना जी घेतली सरकारची भूमिका आहे की त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना लाभ मिळावा म्हणून ही योजना राबवली गेली. त्यांना ते प्रति अर्ज 50 रुपयाचं बरोबर ना जे मिळालं ते आता त्यांना कोणी नाकारलेलं मिळत नाही. ते त्यांना मिळेल गोष्ट ते त्यांना 100% मिळेल कारण हे सरकार आहे केवळ बोलणार नाही प्रत्यक्ष बोलणी करणार आहे. दुसरी गोष्ट अंगणवाडी सेविकांना पण जाताना त्यांनी पगारवाढी केली. नवरात्रीच्या अगोदर देणार असं सरकारकडनं सांगण्यात आलं होतं. नवरात्री गेली दिवाळी गेली तरी अजून मिळाले नाही म्हणून असं का? त्यांच्यावर अन्याय नाही करते आपण महिलाच आहे नाही त्यांच्यावर अन्याय होणारच नाही कारण सरकार सर्व महिलांची काळजी घेणारं सरकार. अंगणवाडी महिला खूप खुश आहेत. अंगणवाडी महिलांच्या बाबतीमध्ये पगारवाढी झाली आणि त्यामुळे अंगणवाडी महिला याही येतात आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा ते धन्यवाद व्यक्त करतात की त्यांना योजनेमध्ये लाभ घेता आला आणि त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे ते पैसे 100% मिळेल याची खात्री सरकारने दिलेली आहे. त्यामुळे सरकार नक्की त्यांचं ते राहिलं असेल तर काय मिळेल त्यांना. कामगार विमा ESIC हॉस्पिटल उभारणार म्हणून आपण आपल्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये टाकलेला आहे. आपण कामगार राज्यमंत्री होता 2009 पासून 2014 पर्यंत तेव्हा आपल्याला आणि पालकमंत्री होता आपण पालघर जिल्ह्याचे आहे का. मी ह्याचं उत्तर का देईन कारण ही सर्व भूमिका ESICची ही कागदपत्र मी सुद्धा केलेली आहे. काय का ना बोलतो ते एडिशन करतील त्याच्यामध्ये ESIC रुग्णालय हे मंजूर आहे. पालघर जिल्ह्याकरता महाराष्ट्रासह 5 जिल्ह्यांमध्ये मंजूर आहे. 150 खाटाचं रुग्णालय कुंभवली म्हणजे माझ्याच गावाच्या ठामपणे बोलू शकतो. त्याचं शेवटच्या टप्प्यात डिमार्केशनही झालं आहे आणि 150 खाटाचं रुग्णालय हे आता अगदी म्हणजे काय म्हणतो इलेक्शन लोकसभेची आचारसंहिता लागली लागली पण 150 खाटाचं तुम्ही कुठूनही माहिती घेऊ शकता. जिल्हा कार्यालयाकडनं 150 खाटाचं जिल्हा कार्यालय मंजूर आहे आणि ही खूप मोठी मागणी आहे की ती झाली पाहिजे. त्याचं मला वाटतं मला बाकी कोणती 2021 ला. आता काय चाललंय? जागेची मंजुरी नव्हती ना. जागेची मंजुरी पण होती. नाही चुकीचं सांगू नका. पालघरला जागेची नगरपालिका जिल्हा रुग्णालयाची जागा पाहिली होती आर्किटेक्टरला. पण जागा 3-4 पाहिल्या. नरेंद्र पाटील म्हणतात जिल्हा रुग्णालयाचंही काम एक मिनिट आपण जे बोललात ते बरोबर आहे. बघा या ठिकाणी
ESIच्या बाबतीमध्ये, कारण या पालघर जिल्ह्यामध्ये इव्हन ठाणे जिल्ह्यामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तिसरा किंवा चौथा नंबर असेल की ही कामगारांची संख्या जास्त ही आपल्या परिसरात आहे आणि भविष्यात आपल्या मेडिसिन या संदर्भामध्ये ESI हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये मी खासदार असताना मी कंटिन्यू भूपेंद्र यादव जे आपले कामगार मंत्री आहेत त्यांच्याशी या ठिकाणी मी कंटिन्यू संपर्क साधतो. पहिल्यांदा आपल्याला म्हणजे पालघरची त्यांनी मान्यता दिली, नंतर बाकी 4 ठिकाणी नाशिकला सुद्धा 150 बेडचं हॉस्पिटल हे पालघरला दिलं. जागेची उपलब्धता त्या ठिकाणी मी स्वतः 8 एकर जागेच्या संदर्भामध्ये इथे पालघरला मी पाहणी केली होती, पण मी शिल्पकडे सुद्धा अप्रोच केला होता, परंतु पालघर ठिकाणी बोईसरला MIDC म्हणजे आपण तिथे कामगार असल्यामुळे तिथे ESIचं हॉस्पिटल व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले होते. पण आता त्या ठिकाणी आपल्याला 5 लाख जागा ही प्रत्यक्ष मिळालेली आहे आणि ESIचे जे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याला निधी प्राप्त झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी ते काम लवकर होईल. परंतु एवढं मात्र निश्चित आहे की त्याला विलंब झालेला आहे. आपले महायुतीचे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती वर्षाला 2 करोड रोजगार देणार. आता तुमची युती सांगते की 25 लाख रोजगार देणार. आपल्या इकडच्या भूमिपुत्रांना किती रोजगार देणार तुमच्या राज्यात? आम्ही याच्यात स्पष्ट सांगितलेलंच आहे की स्थानिकांना रोजगारासाठी आम्ही प्राधान्य देणार. हा आमचा पहिलाच मुद्दा आहे. विधानसभा साहेबांनी जो 5 मुद्दे दिलेले आहेत ठळक, त्याच्यात पहिलाच मुद्दा आहे की स्थानिकांना प्राधान्याने रोजगार जे उपलब्ध होतील त्याचं प्राधान्यक्रम स्थानिकांना आपण पुढे. अजून कोण? सर तुम्ही म्हणा हे मोठे प्रकल्प सुरू आहेत तर ते राष्ट्रीय हित लक्षात घेऊन त्याचे प्रकल्प कोणते? मी म्हटलंय दुसऱ्या पानावर संदर्भ पत्रात 7वा प्रश्न आहे, पॉइंट आहे राष्ट्रीय हित. तर हे राष्ट्रीय हित असलेले कोणते प्रकल्प? बुलेट ट्रेन आहे, बडोदा एक्सप्रेस वे आहे, कॅरिडॉर आहेत. हे राष्ट्रीय हिताचे सर्व प्रकल्प चालू आहेत ना आपल्या भागातून. कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि काही कंपन्या आपल्या इथून परराज्यात गेलेल्या आहेत, त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? त्याला सांगू वाढवण पण आहे का राष्ट्रीय हितामध्ये? कुठलाही प्रकल्प त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा आहे का? उत्तर देण्याचं नाना, कुठलाही प्रकल्प ज्या प्रकल्पातून स्थानिकाचा हित साधला जाईल, वाढवण प्रकल्प असो अथवा मुंबई प्रकल्प असो, स्थानिकांच्या आम्ही पण स्थानिकच आहोत. आपण स्थानिक भूमिपुत्रांना प्रत्येकाने भूमिका मांडलेली आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या हिताच्या आड येणारा कुठल्या प्रकल्पाने प्रयत्न केला तर त्याला हाणून पडलं जाईल आणि जो प्रकल्प कुठला होणार असेल त्याच्यामध्ये 100% ह्याच्या आधी MIDC मध्ये आम्ही पण MIDCचं जे काही नुकसान भोगतोय, परंतु ह्याच्या पुढे किमान कुठल्याही प्रकल्पामध्ये स्थानिकांना 100% सर्वोच्च प्राधान्य द्यावं ही आमची स्पष्ट भूमिका असेल. याकरता वेळ प्रसंगी आम्ही कोणाशी दोनात करू. मुंबई रस्त्या वडोदरा रस्त्याचं काम आपण आता म्हणाला स्थानिक भूमिपुत्रांच्या आम्ही सोबत आहोत. स्थानिक भूमिपुत्रांचा जर या रस्त्यांना विरोध असेल, त्या वचननाम्यामध्ये तुम्ही म्हटलं की आम्ही त्या दिनपर्यंत रस्ते बनवू, ते रस्ते तुम्ही हे करणार का? ते रस्ते बनवून 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एखादा जेव्हा प्रकल्प होत असतो तेव्हा त्यांना त्यांच्या जागा जमिनीला किंवा त्यांच्या ज्या मागणीला जर योग्य स्थान दिलं जात नसेल तर त्याकरताही आंदोलन होत असतात. की ज्या वेळेला काही लोक आपल्या समाजामधले जे काही दलाल मंडळी असतात की ते शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला घेत असतात, त्यांची लुबाडणूक करतात. अशांच्या विरोधात आपण असू. या संबंध मुंबई बडोद्याच्या ह्याच्यामध्ये हे प्रकरण घडलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जो प्रत्यक्ष लाभार्थी आहे, आपला आदिवासी बांधव असेल किंवा कुठली समाज बंधू असेल,
त्यांना त्यांचा मोबदला मिळण्याकरता प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून तो रोज झाला की जो लाभ आहे तो प्रत्यक्ष जर लाभार्थ्यांमध्ये पोहोचला असता तो खूप त्यांच्या आयुष्यभराचा फायदा झाला असता. त्या अनुषंगाने जर कुठलाही सरकारमधला व्यक्ती त्यांना जर अन्याय करत त्यांच्यासोबत लोकांच्या सोबत आम्ही 100% पण तुम्ही मग काय केलं तर काय निर्णय घेतला? जे इंडिव्हिज्युअल कारवाई झाली का किंवा कोर्टामध्ये गदारीकरण होतं त्याच्यावर काय कारवाई झाली? नाही, चौकशी सुरू आहे ना. त्या सर्वांनी शासनाचं नंतर अभिनंदन केलेलं आहे. सचिनजी, तुम्ही ज्या उल्लेख करता बाहेर काढलं त्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्या धानवडी गावामध्ये पोहोचताना आम्ही सुद्धा होतो आणि त्यावेळेला शासनाने या बाबतीमध्ये दखल घेऊन या महिलांना बोलून घेतलं नंतर सुद्धा आणि त्यांना त्यांचा जो मोबदला आहे घराच्या बाबतीमध्ये देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे नंतर तुम्हाला कळलं की ह्या तुमच्यामध्ये सर्व पक्ष जे आमदार होते हे आंदोलन करत होते आणि त्यामुळे भूमिका घेतली. जर एखाद्याने वैयक्तिक गोष्ट केली तर तुम्ही आणि आम्ही काय सरकार पकडणार आहोत का? जर एखादी घटना घडली, जेव्हा एखादं प्रकरण घडतं तेव्हा बदला पण होतो, बदला पण पूर्ण पण होतो असं करणारं शासन आहे. सचिनजी, जेव्हा एखाद्या समाजामध्ये वाईट गोष्ट घडते त्याचं समर्थन तुम्ही आम्ही कोणीच करत नाही. आमदारांना बसावं लागलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि त्याच्यावर आंदोलन करायला लागलं होतं तरी तुम्ही असं म्हणतात कसं नाही. जर कुठल्या चुकीची आमदार लोकप्रतिनिधी बसतात त्या प्रश्नावरती त्यांना न्याय नाही मिळत, तुम्ही आता पुढे न्याय मिळेल ही काय शाश्वत केलं? नाही, एखादं प्रकरण समाजामध्ये घडतं तेव्हा तुम्ही आम्ही सर्व जागरूक होतो आणि अशा वेळेला सर्व त्याच्या विरोधामध्ये तो कोणी असेल, तो कुठल्या पक्षाचा असेल, कुठल्या समाजाचा असेल, आपण ते बघत नाही आणि त्या भूमिकेतून आपण सर्वच वेगवेगळी भूमिका महाराष्ट्राच्या पातळीमध्ये घेतलेली आहे. आंदोलन करावं लागतं ही अवस्था आहे तर तुम्ही जागरूक प्रशासन म्हणतात तर काय आहे? लोकप्रतिनिधींचं मी अभिनंदन करतो, त्याने बसलं पाहण्यावर नाही त्याने झोडून काढलं. उपयोग काय? प्रशासन जागरूक लोकप्रतिनिधींचा आभार मानतो आणि त्यांनी तसं केलंच पाहिजे. जेव्हा घटना घडते आपलं कुठल्याही ठिकाणी त्या लोकप्रतिनिधी पाहण्यावर काय शासन कोणाचंही असतो त्याने आवाज उचललाच पाहिजे. लोकप्रतिनिधी पण असतात या व्यतिरिक्त कोणाचा मी असा आहे ना, घटना डायव्हर्ट न होणार लोकप्रतिनिधी जेव्हा उभे राहतात आंदोलन करतात तेव्हा याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की प्रशासन आणि शासन असंवेदनशील आहे, त्या प्रश्नाची तड लावून मागत नाही, याची कबुली द्या ना. शासन आणि प्रशासन हे लोकप्रतिनिधी कुठे ऐकलं नाही ना, ऐकलं नाही ना. तेव्हा ऐकलं नसेल. हो, जाळ्यांवर उड्या टाकायला लागल्या. जाळ्यावर नाही, लोक मी तर उलट म्हणतो लोकांनी काय शासनानं पाहिजे ना. तुम्ही उड्या टाकायला सांगणार, सरकार कशा करत आहे? सरकार हे लोकांभिमुख कशा करत आहे? लोकांना उड्या टाकायला सांगणार नुसते. म्हणतो आज आपण जी लोकाभिमुख सरकार हे काम करतोय आपण सर्वांनी एक मिनिट जरा वेगळा प्रश्न येतोय. आता आपण जरा थोडं जरा आपसात बोलू नका. बघा, विरारचं ते मारंबळपाडा ते कात्रे बोले विभागाशी सांगितल्याप्रमाणे तो जो ते ब्रिज मंजूर झालेले आहे त्याला वर काढून पण त्या तो 5 किलोमीटरच्या खाडीवरचा ब्रिज आहे त्याला संलग्न त्या ठिकाणी 7 फूट खारेकुरण हे जरा 2 मिनिटं 2 मिनिटं नाही खारेकुरण ते आपण गायतरा बडपाडा म्हणजे ते गायतरा म्हणतात गायतरा हा असा एक ब्रिज आपण घेत असतो तो आपण तोही अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण सातपाटी टू मुंबा जो आहे तो 1.5 किलोमीटरचा झालेला आहे. सगळ्यात नवापूर मुसळी म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे हा जो ब्रिज आहे याला एक 90 कोटी रुपये त्या ठिकाणी त्याला निधी म्हणजे आपण आता हे बाकी 3 ठिकाणी MMRDचे मिळालं. आता मी आपलं टॅप्समधनं CSR मधनं त्या ठिकाणी मागणी केली पण त्यांनी फक्त 21 कोटी रुपये द्यायचे त्यांनी म्हणजे आपलं अमान्य केली पण त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त देता येत नाही. पण हा MMRDच्या माध्यमातून या ठिकाणी आपला नवापूर ते उछडी म्हणजे दांडी उछडी हा ब्रिज जो आहे त्याला 90 कोटी रुपये खर्च आहे. त्याच्यातले 21 कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे. उर्वरित रक्कम जी आहे ती पुन्हा आपण MMRD कडनं आपण त्या ठिकाणी घेऊ
तो रस्ता याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आहे की उद्यातून तारापूर आणि शक्ती केंद्रामध्ये एखादा आघात झाला, म्हणजे होणार नाही आपण असं गृहीत धरूया, पण आघात झाला तर त्या ठिकाणी लोकांना बाहेर पडण्यासाठी बरं का की दुसरं म्हणजे हा जो तारापूरचा जरी सॉरी बोईसरचा जरी रस्ता असला आपला कुठून तारापूर टू आपलं बोईसर, पण तरी सुद्धा हा जो रस्ता आहे ना हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून काय माहिती आहे की तो प्लेस कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण तर करतो आहोत. आणि ते झाल्यानंतर डायरेक्ट डहाणूला म्हणजे विरारपासून डहाणूला हार्डली एक तास ते 1.5 तासापर्यंत आपण डहाणूला पोहोचू शकतो. पण ह्या ऑपरेशन करणार मी 100% मी करणार. ओके.